नमस्कार, मी रोहिणी. कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चमचमीत आणि रसरशीत असं आंबट गोड चवीचं लोणचं बनवणार आहोत. लोणच्याचा खार देखील अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला कैऱ्या साफ करून घ्यायच्या आहेत. सर्वात अगोदर आपण कैऱ्या साफ करून घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी बाजारामधूनच कैऱ्या फोडून आणलेल्या आहेत. आणि त्याचा जो काळसर भाग असतो, म्हणजे कैरी जी आहे ना ती लोखंडाच्या चाकूने कापली जाते, त्यामुळे ती कडेला थोडीफार काळी पडते. तर ती व्यवस्थित चाकूने कट करून घ्यायची आहे तेवढा भाग. आणि हा देठाचा भाग बघा, तो देखील व्यवस्थित चाकूने कट करून घ्यायचा आहे. आतमध्ये जी कोय असते तीसुद्धा काढून घ्यायची. आणि कोयेखाली जो एक पातळ असं लेअर असतो, पापुद्रा असतो कोयीच्या खाली, तो देखील काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी देठाचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे. आता माझ्याकडे कैऱ्या फोडण्यासाठी घरी अडकित्ता नव्हता, त्यामुळे मी बाजारातून कैऱ्या घेतल्या आणि लगेचच फोडून आणलेल्या आहेत. तर तुम्ही काय करायचं, जर तुम्ही कैऱ्या विकत आणल्या बाजारातून, तर त्या कैऱ्या पूर्ण एक दिवस आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच्या असतात. म्हणजे त्याचा जे चिक असतो ना तो निघून जातो. पूर्ण पाण्यामध्ये भिजू घालायच्या, व्यवस्थित कॉटनच्या कपड्यांनी कोरड्या करून घ्यायच्या. आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यांनी सर्व कैऱ्या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या. आणि त्यानंतर अडकित्त्याने त्या अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या असतात. पण मी या बाजारातूनच फोडून आणलेल्या आहेत. सर्व कैऱ्या व्यवस्थित मी साफ करून घेतल्या, म्हणजे त्याच्यामधली कोय काढून घेतली, त्याचा जो देठाचा भाग होता तो सुद्धा कट करून घेतला. आणि कोयीखाली जे एक पातळ पापुद्रा असतो तो देखील काढून घेतला. त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं. तर मी इथे एक पंचा घेतलेला आहे पांढऱ्या कलरचा. त्याने व्यवस्थित कैरीची फोड सर्व बाजूने व्यवस्थित पुसून घ्यायची. थोडंसुद्धा ओलसर ही फोड जी आहे ती ठेवायची नाही, एकदम कोरडी करून घ्यायची. थोडाफार कचरा असेल किंवा काय असेल ते सर्व इथे मी साफ करून घेतलेले आहे. बघा, अशा पद्धतीने सर्व ज्या फोडी आहेत ना कैऱ्या, त्या मी साफ करून घेतलेल्या आहेत. एकदम पांढरशुभ्र अशा सर्व फोडी दिसत आहेत. एखादी फोड जर त्यातली पिवळी असेल तर ती काढून टाकायची. अजिबात आपल्याला लोणच्यामध्ये तो भाग वापरायचा नाही. फक्त पांढरी जी कैरी असते ना फोडल्यानंतर आतून जी पांढरी निघते तीच कैरी वापरायची आहे लोणच्यासाठी. तर मी एकदम गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत. गावरान कैरी आंबट असते जास्त, त्यामुळे आपण या कैरीचं आता आंबट पाणी काढून घेणार आहोत. सर्व कैऱ्या व्यवस्थित मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. सर्व कैऱ्यांच्या फोड्या ज्या आहेत त्या पुसूनसुद्धा आपण घेतलेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचं, जी मी परात घेतली ती एकदम कोरडी घेतलेली आहे. या ठिकाणी थोडासाही ओलसर भाग आपल्याला घ्यायचा नाही कुठलाच. हा जो चमचा घेतला आहे तो देखील मी कोरडा घेतलेला आहे. तर 2 चमचे मी इथे हळद टाकून घेत आहे. तर ही जी कैरी आहे ती 2 किलो कैरी आहे. 2 किलो कैरीचं आपण लोणचं बनवणार आहोत. तर 2 किलोला 2 चमचे हळद मी इथे टाकली आणि 2 चमचे मी मीठ टाकून घेणार आहे. तर ही जी हळद आहे ना ती एकदम ऑर्गॅनिक आहे, म्हणजे विकतची नाही आहे. हळकुंड आणून ती गिरणीतून दळून आणलेली आहे. घरीच बनवलेली हळद आहे. ती हळद मी टाकून घेतली आणि सर्व कैरींच्या फोड्यांवर मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. चोळून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे, किंवा अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावून घेऊ शकता. असं केल्यानंतर व्यवस्थित सगळीकडे हळद आणि मीठ लागतं. आपण जो हात कैरीला लावतो ना तो आपला हातसुद्धा एकदम कोरडा हवा आहे. ओला हात अजिबात आपल्याला वापरायचा नाही आहे. तर सर्व कैरींच्या फोडींवर व्यवस्थित हळद आणि मीठ मी इथे लावून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला या कैरीचं आंबट पाणी जाईल यासाठी ही जी कैरी आहे ना ती मी आता एका चाळणीमध्ये टाकून घेणार आहे.
अशा पद्धतीने सर्व बाजूला मी हळद चोळून घेतली आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये मी कैऱ्या ओतून घेणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने एक ताट घेतले आणि ताटावर मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवर मी चाळणी ठेवली आहे। तर चाळणीमध्ये आपण सर्व कैरींच्या फोडी अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत। तर त्याखाली आपण स्टँड का ठेवले चाळणीच्या खाली, की चाळणीमधून जे एक्स्ट्राचं पाणी गळणार आहे कैरीच्या फोडींचं, ते पाणी व्यवस्थित ताटामध्ये पडलं जावं यासाठी आपण तिथे एक स्टँड ठेवलेला आहे। आणि मी 4 ते 5 तास असंच झाकून ठेवलेलं आहे। तर 4 ते 5 तासानंतर बघा, एवढं आंबट पाणी जे आहे ते कैरीच्या फोडींचं गळालेलं आहे ताटामध्ये। ताटातलं जास्तीचं जे पाणी आहे ना, ते आपल्याला टाकून द्यायचं आहे, ते वापरायचं नाही आहे लोणच्यासाठी। त्यानंतर या ज्या फोडी आहेत चाळणीमधल्या, त्या मी एका कॉटनच्या कपड्यावर रात्रभर फॅनखाली अशाच सुकवून घेणार आहे। आणि बघा, अशा पद्धतीने त्या फोडी ज्या आहेत ना, त्या सरळ करून ठेवायच्या, म्हणजे तो भाग व्यवस्थित सुकला जाईल। त्याचं जास्तीचं जो ओलावा आहे फोडींचा तो कमी होईल। उन्हात जर तुम्ही वाळवणार असाल ना, तर उन्हामध्ये तुम्ही 2 ते 3 तासासाठी ठेवू शकता। कैरीच्या फोडी सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत, तोपर्यंत आपण इथे लोणच्याचा खार म्हणजेच लोणच्याचा मसाला बनवूयात। तर मी इथे 2 किलो कैरी घेतलेली आहे आणि 2 किलो कैरीसाठी 100 ग्रॅम मोहरीची डाळ, 40 ग्रॅम हळद, 40 ग्रॅम धना पावडर, 40 ग्रॅम लाल तिखट, 20 ग्रॅम कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि लाल तिखट आणि कश्मीरी मी एकत्रच घेतलेली आहे। 100 ग्रॅम लसूण, 4 ग्रॅम हिंग घेतलेला आहे, 20 ग्रॅम कच्ची बडीशेप, 5-6 इलायची, 5 लवंग आणि 5 काळी मिरी, 1 चमचा मी मेथीदाणा घेतला आहे आणि 150 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे। 500 ते 600 ग्रॅम मी ते तेल वापरणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने मी इथे साहित्य घेतलेलं आहे। एवढं साहित्य 2 किलो कैरीसाठी पुरेसं होतं। थोडक्यात तर मी तुम्हाला मसाल्याचं प्रीमिक्सच बनवून दाखवलेलं आहे। लोणच्याचा मसाला आपण बनवलेला आहे। इथे कुठल्याही प्रकारचा विकतचा मसाला आपण वापरणार नाही आहोत। तर बघा, सर्वात अगोदर मी कढई गरम करून घेतली आणि कढई बघा अजिबात ओली नाही, एकदम कोरडी कढई आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे। गरम कढई आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम कमी ठेवली आहे। आपल्याला मीठ जे आहे ना, ते फक्त थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचे, जेणेकरून मिठामध्ये जो थोडाफार ओलावा असतो तो निघून जाईल। तर इथे बघा, मिठाला हात लावल्यास हाताला चटका बसतो, या स्टेजला मीठ काढून घ्यायचं आहे। तर कढई गरमच आहे आणि गॅसची फ्लेम देखील एकदम कमी आहे। तर त्यामध्ये मी मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे। मोहरीची डाळ देखील आपल्याला अजिबात भाजायची वगैरे नाही आहे, फक्त गरम करून घ्यायची, जेणेकरून मोहरीच्या डाळीमध्ये जर थोडंफार मॉइश्चर असेल किंवा थोडाफार ओलावा असेल तो निघून जाईल इतपतच मोहरीची डाळ आपल्याला भाजून घ्यायची। म्हणजेच हाताने चेक करायची, हाताला जर डाळ गरम लागली तर ती काढून घ्यायची आहे। जास्त वेळ अजिबात आपल्याला भाजत बसायचं नाही आहे। त्यानंतर बाकीचे मसाले आपण यामध्ये टाकून घ्यायचे। तर इथे मी लसूण टाकून घेतलेला आहे। तर इथे तेल न टाकताच अगदी 2 मिनिटासाठी मी लसूण एकदम हलकासा भाजून घेतला आहे। त्यातलं थोडंफार पाणी जे आहे ते कमी होईल, तर त्यानंतर मी इथे तेल टाकून घेणार आहे। इथे फक्त मी आता 1 चमचा तेल टाकलेलं आहे। तर त्या तेलामध्ये लवंग, मिरी, हिरवी इलायची, बडीशेप आणि मेथीदाणा या गोष्टी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे। लसूणसुद्धा त्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे। तर हलक्या हातानेच आपल्याला हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे आणि ते थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून दिलेले आहेत। तर बघा, आता मी गॅस बंद केला आहे, फक्त कढई गरम आहे आणि त्या गरम कढईमध्येच हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि हिंग या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या मी कढईमध्ये टाकून घेतल्या। त्या हलक्याशा आपल्याला गरम करायच्या। गॅस तर बंदच आहे, एकदम हलक्या हाताने गरम करायच्या। सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये मसाले जे आहेत ते सुद्धा मिक्स होतात आणि त्यातला जर ओलावा असेल थोडाफार मसाल्यांमध्ये तो देखील कमी होतो। म्हणून आपण गरम कढईमध्ये सर्व मसाले जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि सर्व मसाले आता मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। तर बघा, तीच कढई मी स्वच्छ करून घेतली, त्यामध्ये मी आता
तेल टाकून घेतलं. तर लोणच्यासाठी जे मी तुम्हाला प्रमाणामध्ये तेल सांगितलं होतं ते तेल मी ते टाकून घेतले. त्यानंतर आपण तेल किती गरम झालं हे चेक करून घेतलं. तर लसूण टाकून मी बघितलं. लसूण टाकल्यानंतर लगेचच तो वरती येतो आहे आणि तळला जातो आहे, म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे. त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे. फक्त गरम तेलच ठेवायचं. गरम तेलामध्ये जो आपण गूळ घेतला होता तो गूळ यामध्ये टाकून घ्यायचा. तर अशा पद्धतीने गूळ व्यवस्थित तेलामध्ये तळून निघतो आणि एकदम वितळला जातो बघा. अशा पद्धतीने तेलामध्ये पूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे. गॅस बंद आहे आणि हा जो गूळ आहे आणि तेल हे आपल्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं आहे. तर हे जे पावडर मसाले आहेत जे की आपण फक्त गरम करून घेतले होते ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि आपण जो लसूण आणि खडे मसाला तेलामध्ये परतून घेतला होता तो देखील थंड करून मी अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेला आहे. एकदम बारीक पेस्ट अजिबात आपल्याला करायची नाही आहे. थोडीशी भरड ठेवायची, थोडंसं जाडसरच इथे वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा हा जो मसाला आहे ना, खडा मसाला दाताखाली आला ना लोणचं खायच्या वेळेस तर खूप छान लागतो. त्यामुळे मी इथे थोडंसं जाडसर वाटून घेतले आणि हातानेच व्यवस्थित आता कोरड्या मसाल्यांमध्ये म्हणजेच पावडर फ्लेममध्ये जे मसाले आहेत, हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, हिंग या सर्व गोष्टी आहेत. तर त्यामध्ये ही जी डाळ आहे ना आपण भाजून घेतली होती मोहरीची डाळ ती देखील मी मिक्स करून घेतलेली आहे आणि हे जे मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे हाताने चोळून घ्यायचे. जे की आपण वाटण केलं होतं लसूण आणि खड्या मसाल्यांचं ते व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं. हे सर्व मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्यामुळे मी त्याला हाताने व्यवस्थित चोळून घेतले. सर्व मसाल्याचा मी एकजीव करून घेतलेला आहे आणि या फोडी बघा पूर्णपणे आता इथे सुकलेल्या आहेत. एक रात्रभर मी फोडी सुकून घेतल्या. फक्त फॅनखालीच फोडी सुकवलेल्या आहेत. या फोडींमध्ये थोडाफार ओलसरपणा आहे. दाबल्यावर त्या कडक जाणवत नाहीत, थोड्याफार नरम लागतात हाताला. तर अशाच त्या फोडी घ्यायच्यात, म्हणजे लोणचं जे आहे ना ते पटकन मुरतं आणि खायला देखील असं एकदम कोरडं कोरडं वाटत नाही. छान ज्युसी लोणचं तयार होतं. तर त्या लोणच्याच्या ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्यामध्ये आपण हा जो लोणच्याचा मसाला बनवला होता ना तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा हातानेच आपण सर्व मसाला कैरीच्या फोडीने लावून घेत आहोत. या सर्व फोडींना व्यवस्थित हा जो कोरडा मसाला आहे तो लागला गेलेला आहे. यामध्ये आपल्याला आता जे आपण तेल बनवलं होतं, गूळ आणि तेल एकत्र गरम केलं तर ते पूर्णपणे गार झालेलं आहे. गूळ बघा अशा पद्धतीने कडक होतो. हे तेल आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तो हा जो गूळ आहे ना तो आत्ता कडक दिसतोय, पण ज्यावेळेस आपण लोणचं बरणीमध्ये भरतो आणि जसं लोणचं मुरतं तसं हा गूळ विरघळतो, म्हणजे गुळाला पाणी सुटतं आणि पूर्ण लोणच्याला ते लागतं, म्हणजे पूर्ण लोणचं जे आहे ते गोडसर लागतं. गुळाचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण लोणच्यामध्ये उतरतो. त्यामुळे असा कडक जो गूळ आहे तो टाकला तरी पण चालणार आहे. तर आता ही जी कढाई आहे ना ती माझ्याकडे मोठ्या साईजची आहे. त्यामुळे मी या कढाईमध्ये सर्व लोणचं टाकून ठेवणार आहे. कारण हे जे लोणचं आहे ना ते आपल्याला असंच ठेवायचं रात्रभर. पूर्णपणे कढाईमध्येच आपल्याला ते लोणचं ठेवायचं आहे, लगेचच बरणीमध्ये भरून ठेवायचं नाही आहे. तर मसाला जो आहे तो मसाला व्यवस्थित लोणच्यामध्ये आणि तेलामध्ये मिक्स झाला पाहिजे. त्यासाठी आपण असंच कढाईमध्ये ते लोणचं ठेवणार आहोत, लगेचच बरणीमध्ये भरणार नाही आहेत. बघा तेलामध्ये या सर्व फोडी ज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या. सर्व फोडींना ते तेल लागलं पाहिजे आणि आपण जे तेलाचं प्रमाण घेतलं होतं ना ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे. आपलं हे जे लोणचं आहे ते कमी तेलातलंच आहे. आता असं वाटतंय की तेल कमी पडलं की काय, पण असं अजिबात नाही आहे. ज्यावेळेस आपण लोणचं बरणीमध्ये भरतो ना त्यावेळेस हे तेल आपोआप वरती येतं. लोणच्याचं वरती अर्धा इंच हे तेल वरती येतं. हा जो लोणच्याचा मसाला आहे ना तो एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेला आहे. 2 किलो कैरीसाठी हा मसाला एकदम परफेक्ट आहे. तुम्ही देखील या पद्धतीने लोणचं नक्की ट्राय करून बघा. नुकताच जून महिन्यात चालू झालेला आहे आणि जूनमध्ये केलेलं लोणचं वर्षभर काय 2 वर्षसुद्धा टिकतं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.